आंतरराष्ट्रीय पातळीवर एक यश मिळवलेलं असं व्यक्तिमत्व आहे। आपण नुसतं म्हटलं तरी आपल्याला दम लागेल असं हे सगळं आहे। 7 किलोमीटर पोहायचं आणि ते 4 किलोमीटर समुद्रामध्ये पोहायचं। उलट्या लाटा असतात, हे असतात, वातावरण बदलत असतं। त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आणि त्यानंतर 42 किलोमीटर रनिंग करायचं आणि हे आठवड्यात एका दिवसात नाही करायचं तर सलगपणे करायचं आणि हे सलगपणे करून जागतिक पातळीवरचा आयर्नमॅन किताब ऑस्ट्रेलिया देशामध्ये आपले राज मिळवलेला आहे। राजवर्धन सचिन गाडगे यांनी मिळवलेला आहे। सगळ्यांना आपण जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। आपल्या शिवाईपेठ, सरनाई कॉलनी, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि देशाला सुद्धा एक अभिमानास्पद होईल असं हे मोठं कामगिरी केलेली आहे। गेले 2 वर्ष त्यासाठी करत आहेत आणि त्यामुळे हा झेंडावंदनचा बहुमान आपण त्यांना दिलेला आहे। सचिन गाडगे त्यांचे वडील त्यांनी सुद्धा हे हाफ आयर्नमॅन पूर्ण केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया आणि हा सन्मान स्वीकारावा असेल आपल्या सेवा विनंती या सर बरोबर आहे बघा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। राष्ट्रगीत के लिए तैयार, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। नेहमी सदैव आम्हाला मार्गदर्शन करत आलेले आहेत त्यांच्या चिरंजीवाच्या हस्ते आज हा ध्वजारोहण सोहळा आज पार पडतोय। आज आदर्श शाळेचा खऱ्या अर्थानं आदर्शाची पताका आम्हाला इथं प्रत्येक वर्षी वारंवार पाहायला मिळते। त्यांची जी विद्यार्थी वर्ग आहे तो नेहमीच सदैव आमच्या या ध्वजारोहणाला उपस्थित असतोय। त्यांचं पण मी इथं अध्यक्ष नात्यानं आभार मानतोय। सर्व स्टाफचं, आमच्या प्राध्यापक हेडमास्टर सरांचं मी इथं आभार मानतोय आणि हा सोहळा पार पडला आहे आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातून देशातला एकी अखंडता अशीच अबाधित राहिली पाहिजे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशाच्या घटनेचा सगळ्यांनीच संरक्षण करण्याचा आपण जबाबदारी पार पाडूया असं मी सर्वांना विनंती करतोय आणि हा सोहळा पार पडला असं जाहीर करतोय। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। शिवाजी महाराज की जय।
हां धन्यवाद.